When the anointing of the Holy Spirit, we talk about that, and when we pray for the anointing of the Holy Spirit, we see that and that we use oil. आणि आपण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याविषयी बोलतो किंवा त्याच्याविषयी प्रार्थना करतो, आपण पाहिलेले की आम्ही तेलाचा उपयोग मी करतो. So anointing of oil is very, very important in the Bible. आणि मग तेलाचा अभिषेक हा पवित्र शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा असा आहे. And after receiving Holy Spirit anointing, it is very important to maintain that anointing in our life, retain that anointing. आणि मग ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला प्राप्त होतो, आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे की तो अभिषेक आम्ही तसाच राखून ठेवला पाहिजे. Now we are going to see from one more character today to understand better that how in the Old Testament the anointing of oil was used. आणि मग आणखी एका जुन्या करारामध्ये एका व्यक्तिमत्वाविषयी आम्ही शिकणार आहोत की कशा प्रकारे जो तेलाचा अभिषेक आहे तो कशा प्रकारे वापर करण्यात येतो. Now one character we are going to look, but we are going to go back to the story and the background, and then we'll come to the character story. आणि मग एका व्यक्तिमत्वाविषयी आम्ही अभ्यास करणार आहोत, पण तत्पूर्वी आम्ही त्या विषयाची जी गोष्ट आहे आणि त्याची पार्श्वभूमी जी आहे त्याचा आम्ही अभ्यास करून मग आम्ही त्या व्यक्तिमत्वाकडे येतो. The question is, anointing of oil is very important in our lives. Now if it is important, when did it start? That is a question. आणि मग प्रश्न आहे की तेलाचा जो अभिषेक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, पण हा प्रश्न निर्माण होतो की कधीपासून त्याची सुरुवात झाली. Why it is so important? का ते अतिशय महत्त्वाचं आहे. Whom to be anointed? आणि कोणाला अभिषेक करायचा. Now if you look in the scripture, we quickly will go, but we will not open all the scripture because already we have studied on that character in the scriptures. So I will listen carefully, pay attention as we look. Those who are taking note, you can take it down. आणि मग आम्ही काही प्रश्न करणार आहे, प्रत्येक वचन दर वचन आम्ही पाहणार नाही आहोत, कारण आपण त्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्या गोष्टीबद्दल आपण शिकलेलो आहोत आधीच. Now from life of Abraham the Lord has taught us. आणि अब्राहामाच्या जीवनाच्या द्वारे देवाने आपल्याला शिकवलं. In Genesis chapter 12, God called Abraham. उत्पत्ती याचा 12व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाने अब्राहामाला पाचारण केलं. He was Abraham, then God made him to become Abraham. तो अब्राम होता आणि देवाने त्याला अब्राहाम असं बनवलं. Father of many nations. आणि मग उत्तर पित्याचा त्याचा अर्थ होता, पण तो राष्ट्रांचा पिता असं झालं. So in Genesis chapter 21 verses 1 to 5, if we look that God blessed Abraham, Sarah with a son called Isaac. आणि उत्पत्तीच्या 21व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर आपल्याला बघायला मिळतं की देवाने अब्राम आणि सारेला आशीर्वादित केलं आणि इसहाक त्यांना दिला. And in Genesis 25 verse 19 onwards, if we look, आणि उत्पत्तीचा 25वा अध्याय 21व्या वर्षाच्या पुढे जर आम्ही पाहिलं, God blessed Isaac and Rebekah, who was a barren. She was a barren with sons called Esau and Jacob. आणि देवाने इसाक आणि रिबेकाला आशीर्वादित केलं, कारण रिबेका जी आहे ती वांझ होती आणि आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. आणि त्या दोघांना जुळे लेकरं झाली, एसाव आणि याकोब. When Isaac was 40 years old, he got married to Rebekah. आणि ज्यावेळेस इसाक 40 वर्षाचा होता त्यावेळेस तो रिबेका बरोबर विवाहबद्ध झाला. But when he received a child, the Esau and Jacob was born, he was 60 years old. आणि ज्यावेळेस एसाव आणि याकोबाचा जन्म झाला त्यावेळेस तो 60 वर्षांचा होता. Everything we look at very simply, easily. We think today the world is fast, everything fast. We call it as a fast food. People love fast everything. आणि मग सगळं काही आपल्याला ज्यावेळेस मी वाचतो त्यावेळेस मला अगदी सोपं वाटतं, कारण जग जर आम्ही पाहिलं तर खूप वेगानं ते धावत आहे. आपण म्हणतो की
जग जणू काही आमच्या फिंगर टिप्स वरती आलेलं आहे. सगळं काही फास्ट होत आहे. The world is developing, technology is developing, and we want God's miracles to happen quickly, like as developing. Like we click the button, everything should come up. विज्ञानाची प्रगती होत आहे. प्रत्येक ठिकाणी विज्ञानाची आणि गोष्टी किंवा यंत्र पाहत आहोत, ज्या प्रत्येकाचा परिणाम जो आहे आम्हाला पटकन मिळतो. आणि तसंच आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला देवाकडून सुद्धा चमत्काराची त्याच स्पीडनं अपेक्षा असते की लगेच आम्हाला उत्तर मिळावं. We do read that Isaac prayed for his wife Rebecca. आणि आम्ही तिथं बघतो की इसाकने आपली पत्नी रिबेकासाठी प्रार्थना केली. Because she was barren. कारण ती वांझ होती. And God did answer his prayer. आणि देवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. So don't forget that God answers our prayer. आणि म्हणून हे विसरू नका की देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. But he has got his own time. पण त्याला त्याची वेळ आहे. त्याच्या वेळेमध्ये. When we looked in the life of Abraham and saw that God gave promise at the age of 75. आणि मग ज्यावेळेस आम्ही अब्राहमाच्या जीवनाकडे पाहिलं तरी आम्हाला लक्षात देवाने ज्यावेळेस अब्राहमाला वचन दिलं त्यावेळेस तो 75 वर्षाचा होता. But to fulfill that, when Isaac was born, he was the age of 108. पण ते वचन पूर्णतेस येण्यासाठी ज्यावेळेस इसाकाचा जन्म झाला त्याचं वय 100 वर्षाचं होतं. So for Abraham it took 25 years for God's word to be fulfilled, and in Isaac's life also 20 years it took. आणि अब्राहमाच्या जीवनामध्ये 25 वर्ष लागलं देवाचं वचन पूर्ण होण्यासाठी आणि इसाकाच्या जीवनामध्ये सुद्धा 20 वर्षाचा कालावधी लागला. That doesn't mean, and I don't say that whatever you are praying for, it will take 20 years to answer. आणि मग त्याचा अर्थ असा नाही की ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात त्यासाठी सुद्धा जवळपास 20 वर्षांचा वेळ लागणार आहे. But in the span, we need to be faithful unto God when we pray to God. पण ह्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आणि उत्तर मिळेपर्यंतच्या कालावधीमध्ये आम्ही देवाबरोबर विश्वसनीय असलं पाहिजे आणि देवासाठी सातत्याने आम्ही प्रार्थनेत असलं पाहिजे. I thank God for God's guidance in my life as I study the Word of God. आणि तसं मी देवाचं वचन मी अभ्यासतो. मी धन्यवाद देत आहे देवाला की देव ज्या पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये त्याचं मार्गदर्शन करतो. And I love to study the Word of God to understand better the background and everything. आणि मग ज्यावेळेस मी अभ्यास करतो त्यावेळेस अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी मी त्याचा पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा अभ्यासतो. So our topic is the anointing of oil. Why it is important? आणि मग आजचा विषय जो आहे तो तेलाचा अभिषेक का महत्त्वाचा आहे. And then we are looking from Abraham and Isaac and his son Jacob. आणि मग आपण अब्राहम, इसहाक, याकोब आणि एसाव यांचं जीवन पाहणार आहोत. So if you look into Exodus chapter 1 verse 2 to 5, जर आम्ही निर्गम याचा पहिला अध्याय 2 ते 5 वचन पाहिली and even in Genesis 35 आणि उत्पत्ती याचा 35 अध्याय 23 to 26, you will understand that Jacob, God blessed him with the 12 sons. आणि त्या 22 ते 23 वर्षांमध्ये जर आम्ही पाहिलं उत्पत्तीमध्ये सुद्धा 23 to 26, Genesis 35. उत्पत्ती याचा 35 अध्याय आणि 23 ते 26 वर्षांमध्ये. No need to go into that, just listen carefully and take down the notes those who are taking it down. आणि मग त्याची आम्ही वचनं मी लिहून घेणार नाहीये पण फक्त आम्ही पाहणार आहोत. तर आपण लक्षात येईल आपल्याला की याकोबाला देवानं 12 लेकरं दिली. And they 12 sons were the 12 tribes. आणि मग ती 12 मुलं हे 12 वंश झाले. And the third, the son was called as a Levi. आणि तिसरा जो मुलगा होता तो लेवी होता. Now among the 12 tribes, God chose tribe of Levi with a purpose. आणि मग ह्या सर्व 12 वंशामधून तो लेवीचा जो वंश होता तो काही उद्देशानं त्याला निवडण्यात आलं होतं. So and from that Levites tribe, the
Amram comes in Exodus chapter 12 and 16, 18, 20 if you look. आणि त्या लेवीच्या घराण्यातूनच लेवीच्या वंशावरूनच अब्रामाचा जन्म झाला. Amram, not Abraham. Amram. अब्राम. A-M-R-A-M, Amram. अब्रामचा जन्म झाला. And then Amram had, that is Aaron and Moses. We look at Miriam, their father name was Amram. आणि मग त्या अब्रामालाच आपल्याला माहिती आपण शिकलोय मोशे आणि मरियम आणि त्याचा जो भाऊ आहे अरोन हे झाले होते. And even the Archon is taught on the Jochebed's life. आणि योकोबेदच्या जीवनावर मी शिकवलेलं देखील होतं. Amram's wife's name was Jochebed. आणि अब्रामाच्या पत्नीचं नाव योकोबेद असं होतं. So we need to know the background so we will understand. As we go further, you will understand. It will become interesting. आणि जसं आम्ही त्या गोष्टींमधून मी थोडीशी पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आम्हाला समजून येईल. And we see then why Aaron and his sons were chosen to be anointed by oil. आणि मग आपण पाहूया की अरोन आणि त्याची जी मुलं आहेत त्यांची निवड करण्यात त्यांनी तेलाचा अभिषेक करण्यासाठी. In the 20th chapter of Exodus 41, if you look into उत्पत्ती याचा 28वा अध्याय 21व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं 41व्या वचनामध्ये there we see the Aaron and his sons were chosen to serve in the tabernacle. आणि इथं आम्ही पाहतो या वचनामध्ये की अरोन आणि त्याची मुलं जी आहेत त्यांना त्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांची निवड करण्यात आली. You can look to Exodus chapter 28 and 41 verse. आणि मग आम्ही पाहूयात निर्गमनाचा 28वा अध्याय 41 वचन. And thou shalt put them upon Aaron thy brother and his sons with him, and shalt anoint them and consecrate them and sanctify them, that they may minister unto me in the priest office. तुझा भाऊ अहरोन याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र करावे, म्हणजे ते याजक या नात्याने माझी सेवा करतील. In the 29th chapter verse 7. आणि Exodus. 29वा अध्याय आणि 7वं वचन. Yeah, 29:7. Then shalt thou take the anointing oil and pour it upon his head and anoint him. नंतर अभिषेकाचे तेल त्यांच्या डोक्यावर ओतून त्यांना अभिषेक कर. So now question comes here, why did God choose Aaron and his sons to serve as a priest in the house of God? आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की का अरोनाचीच निवड करण्यात आली देवाचा याजक या नात्यानं मंदिराची सेवा करण्यासाठी. You know, always I tell you, when God chooses somebody or some family, there is a purpose behind it. आणि मग मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की ज्यावेळेस देव एखाद्या व्यक्तीला निवडतो किंवा एखाद्या परिवाराला निवडतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे त्याचा काहीतरी उद्देश There is a reason behind it. त्याच्या पाठीमागे त्याचं कारण असतं. If you look into further also that when Moses had gone on the top of mountain to have a talk with the Lord. आणि मी थोडंसं पाठीमागं पण ज्यावेळेस मोशे डोंगरावरती देवाशी बोलण्यासाठी गेला होता. In Exodus chapter 24 verse 1 we read that Moses went on to the mountain to meet God. आणि मग निर्गमनाच्या 44वा अध्याय पहिल्या वचनामध्ये आम्ही ते पाहतो की मोशे जो आहे देवाला भेटण्यासाठी त्या डोंगरावरती गेला. Now God tells him all the story, but how to prepare tabernacle, how to make the candlestick and everything, like about the altars
altar of incense, an altar of offering, everything God tells what all need to be done, how about the curtain, everything about the tabernacle. आणि देव आपल्याला माहिती की देव त्याला तिथं सर्व मंदिराची जी रचना आहे ते कशा प्रकारे केलं पाहिजे, वेदी कशी असली पाहिजे, तिचा पडदा किती जाडीचा केवढा असला पाहिजे, या सर्व गोष्टींविषयी देव त्याला तिथं सांगत आहे. And even then God gave him the 10 commandments. आणि त्यानंतर त्याला देवानं त्याला 10 आज्ञा देखील तिथं दिल्या. But we see because of that time span, people thought now Moses is God. आणि मग आपल्याला माहिती आहे की तिथल्या त्या जो वेळ गेला त्या देवाच्या उपस्थितीमध्ये अब्राहमाचा, लोकांना वाटलं की मोशे काय आता परत येत नाहीये, He is gone. तो गेला. They thought now Moses is gone. गेला मोशे. Finished. Moses is finished. Now they thought, so all the people of Israel, they forced Aaron to make a golden calf to worship. आणि मग सर्व इस्रायल लोकांनी त्यांना वाटलं की आता मोशे गेला, आता कोणीतरी आपल्याला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की आरोनाला जबरदस्तीनं ते वासरू ते बनवायला लावलं तिथं. Here you need to understand, listen carefully. इथं तुम्हाला लक्षात समजणं गरजेचं आहे. So but all the people of Israel, they rebelled against God. आणि इथं सर्व इस्रायलच्या सर्व लोकांनी देवाविरुद्ध बंड केलेला आहे. But the sons of Aaron and the tribe of Levites, they stood with Moses. पण अहरोनची मुलं आणि जे लेवीचा वंश होता ते मोशे संगती थांबले. When God told Moses, go down because people have gone back. कारण ज्यावेळेस देवानं मोशेला सांगितलं की लोक जे आहेत ते पाठी गेलेले आहेत, त्यांनी बंड केलेला आहे. So when Moses comes down, he sees people are worshipping idol. Then Moses also was very angry. आणि ज्यावेळेस मोशे खाली आला, त्यानं पाहिलं की लोक जे आहेत ते मूर्तीपूजा करत आहेत, त्यावेळेस मोशे सुद्धा खूप रागावला, क्रोधित झाला. 32 Exodus आणि निर्गमनाचा 32वा अध्याय and verse 1. आणि पहिलं वचन. And when the people saw that Moses delayed to come down out of the mountain, and the people gathered themselves together unto Aaron and said unto him, make us gods which shall go before us, for as for this Moses, the man that brought us up out of the land of Egypt, we know not what is become of him. And 26 to 28, then Moses stood in the gate of the camp and said, who is on the Lord's side? Let him come unto me. And all the sons of Levi gathered themselves together unto him. And he said unto them, thus said the Lord God of Israel, put every man his sword by his side, and go in and out from gate to gate throughout the camp, and slay every man his brother, and every man his companion, and every man his neighbor. And the children of Levi did according to the word of Moses. And there fell of the people that day about 3,000 men. 32 अध्याय पहिलं वचन आणि 26. मोशे पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. 32वा अध्याय आणि 26 ते 28 वचन आम्ही त्यामध्ये पाहूया. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराशी उभा राहून म्हणाला, परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्या जवळ जमा झाले. तो त्यास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकवावी आणि छावणीच्या या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू सोबती व शेजारी
करावा. मोशेच्या बोलण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अजमाचे 3,000 लोक पडले. What do we see here? What do we understand by this is that the people, the sons of Levi, the tribe of Levi stood with the Lord. They did not compromise in idol worship. आणि इथं आम्हाला काय लक्षात येतं या वचनाच्या द्वारे की जे लेवी वंश होता त्या आणि त्यांची जी लोक होती त्यांनी देवा बरोबर ते थांबले. त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या मूर्तिपूजेमध्ये तडजोड केली नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, God knows our heart. देव आपला अंतःकरण जाणतो. God sees our heart. तो आपला अंतःकरण पाहतो. And that's why God chose this tribe of Levi to be the people who will serve, take care of the tabernacle as a priest and take care of the tabernacle, the house of the tabernacle. आणि म्हणूनच देवाने या लेवी वंशाला त्या मंदिराच्या सेवेसाठी याजक म्हणून निवडलेला आहे. That's why we see in Exodus chapter 40 verse 9 to 16. We all not going to read, but we'll just read verse 9 and 16. आणि म्हणूनच आम्ही विवरण 40 अध्याय 9 ते 16 वचनामध्ये पाहतो. पण आम्ही सगळी वचनं आम्ही पाहणार नाहीये, पण 9 आणि 16 वचन तेवढं आम्ही पाहतो. Exodus 40 verse 9 to 16. We read that God told to anoint with oil. अभिषेकाचे तेल घेऊन निवास मंडपाला आणि त्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून. So God told to anoint people, also the things of the house of God, that is tabernacle. आणि मग देवाने सांगितलेलं आहे की लोकांना देवाचा अभिषेक कर आणि त्याचबरोबर त्या मंदिरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना देखील अभिषेक. Who, which people? कोणते लोक? Tribe of Levites, that is Aaron and his sons. आणि मग लेवीचा जो वंश आहे त्या वंशातल्या लोकांना म्हणजेच अहरोन आणि त्याची जी मुलं आहेत त्यांना. So 9th verse we read that thou shalt take the anointing oil and anoint the tabernacle and all that is therein, and shalt hallow it, and all the vessels thereof, and it shall be holy. अभिषेकाचे तेल घेऊन निवास मंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. And 16th verse we read that thus did Moses according to, 15 and 16 and thou shalt anoint them as thou didst anoint their father, and they may minister unto me into the priest's office, for their anointing shall surely be an everlasting priesthood throughout their generation. Thus did Moses according to all that the Lord commanded him to, so did he. त्याच्या बापाला जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजक पदाचा दर्शक होईल. मोशेने तसे केले, म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले. Dear people, a lot of things to understand and study on this matter. आणि माझ्या प्रियाला पुष्कळशा गोष्टी इथं या वचनावरती आम्ही याला समजून घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी आहे. If you look, study some of things. Now, listen carefully. Now, Moses was the youngest in the family. आणि या लक्षपूर्वक ऐका, तर मोशे जो आहे त्या परिवारामध्ये सर्वात लहान आहे. Miriam was the eldest daughter. मरियम जी आहे ती मोठी मुलगी आहे. Then Aaron and then Moses. आणि मग अहरोन आणि मग मोशेचा जन्म झालेला आहे. But God chose Moses first. पण देवाने पहिल्यांदा मोशेची निवड केली. And through Moses, now see, to look it is very different. आणि बघण्यासाठी हे खूप अगदी विचित्र वाटतं जरा. And God chose Moses first, and God telling Moses to anoint Aaron and his family. आणि मग देव सांगत आहे की मोशेला देवाने पहिल्यांदा निवडलं आणि मोशेला देव सांगत आहे की अहरोनला अभिषेक कर. Now that's why many times in the prayer or in the, you might have seen or we have done some in our houses that we
take the oil and anoint the house and the people in the family. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा प्रार्थनेमध्ये किंवा जर घरामध्ये कोणाच्या प्रार्थनेमध्ये आपण गेलो तर बऱ्याचदा आम्ही तेल घेतो आणि त्या परिवाराला किंवा प्रार्थनेत आलेल्या लोकांना अभिषेक करून तेलाचा अभिषेक करून प्रार्थना करतो. So it is the Lord's command. आणि ही देवाची आज्ञा आहे. But God told this to Moses to do it. पण हे देवानं मोशेला सांगितलं करण्यासाठी. See, Jesus is the head of the body. आणि या शरीराचं जे मस्तक जे आहे येशू ख्रिस्त आहे. And we are the members of the body. आणि आपण सर्वजण त्या शरीराचे अवयव आहोत. But each member has got their each one different roles. आणि प्रत्येक अवयवाचा आता प्रत्येक वेगवेगळी भूमिका आहे. We need to understand very much. आणि आम्हाला खूप व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. What God has called us, what God has given us the authority, we need to use that much only. आणि ज्या कारणास्तव देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे, जे अधिकार देवाने आम्हाला दिलेले आहेत, तेच आम्ही केले पाहिजे. Nobody can go into the tabernacle and clean the house. आणि मग कोणीच त्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराची स्वच्छता किंवा पवित्र करू शकत नाही. If you look in an angle, worldly way, it is very funny also. आणि मग जर जैविक दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर ते खूप अगदी हास्यास्पद वाटतंय. Going and cleaning in the hall, house of God, cleaning the hall. आम्ही मंदिराची स्वच्छता करतो, स्वच्छ करतो. Sweeping, sopping is a ministry. आणि मग झाडणं पुसणं काय सेवा आहे का? We may think that. आपल्याला असं वाटेल. Sweeping, sopping is what? Is it a ministry? आणि मग काय झाडणं पुसणं स्वच्छता करणं ही काय सेवा आहे का? Standing on the pulpit, preaching, worshipping is the ministry. आणि मग स्टेजवर उभं राहणं, आराधना करणं, वचनाची सेवा करणं ही सेवा आहे. No, dear people of God. नाही माझ्या प्रिया. God, with a purpose, God has chosen to be in its place. आणि देवानं प्रत्येकाला त्याच्या उद्देशानं त्याच्या उपस्थितीमध्ये राहण्यासाठी त्याला निवडलेलं आहे. What God has given us a calling, we need to be faithful into that. आणि मग जे पाचारण देवानं आपल्याला केलेलं आहे त्याबरोबर आम्ही विश्वसनीय राहिलं पाहिजे. But you know, God used Aaron to be the helpmate as a mouthpiece for Moses. आणि मग आपल्याला माहिती आहे की देवानं अहरोनाचीच निवड केली. ज्यावेळेस तो त्या डोंगरावरती होता, तो म्हणाला तुझा भाऊ अहरोन येत आहे, तो तुझे मुख होईल. त्याच्यासाठी तुला मुखात सहाय्य होण्यासाठी त्याची निवड केली. Then suppose if Aaron would have told, hey, you are younger to me, you fellow, you are trying to anoint and you think, what do you think yourself? आणि जर समजा विचार करून झाला की जर अहरोनाला म्हटलं असतं, अरे तू माझ्यापेक्षा लहान आहेस आणि तू मला अभिषेक करणार आहेस, काय समजतो स्वतःला? How does it look? कसं वाटते? Will you be happy? त्यात मला Our younger brother is anointing us. आपला लहान भाऊ आपल्याला अभिषेक करतो. Oh, I am big, I am tall, I am educated, I am this and that, and this fellow is. Sometimes it is difficult to be submissive to the anointing of the Lord. आणि कधी कधी खूप अवघड होतं, कारण आपल्याला जर आपला लहान भाऊ ज्याला आपण लहान समजत असतो, आपण त्याला म्हणणार की अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तुझ्यापेक्षा देखणा आहे, असं आहे तसं आहे आणि तू मला अभिषेक करणार. Dear people of God, माझ्या प्रिय, I have gone through in my life. आणि ह्या परिस्थितीतून मी माझ्या जीवनात I have learned in my life. मी माझ्या जीवनात शिकलेलो आहे. In the 1991, I went for a youth with a mission training. आणि मग 1991 ला मी युथ मिशन बरोबर गेलो होतो. And the person was younger to me and he was a leader to our team. आणि मग जो व्यक्ती होता तो माझ्यापेक्षा लहान होता आणि तो आमच्या टीमचा पुढारी होता. I came to the Lord in 1985. आणि मी 85 ला प्रभूमध्ये आलो. And I had a ministry experience. From 87 I started doing evangelistic work and already like I was known in the ministry. आणि मग सेवेचा मला अनुभव होता, सुवासिक म्हणून मी काम करत होतो, बऱ्याच गोष्टी मला माहिती होत्या. And with me there was one of pastor's son was there with me. आणि माझ्या बरोबर एक आमच्या पालकांचा मुलगा होता. And when this fellow he became a leader to us. आणि मग ज्यावेळेस हा व्यक्ती आमच्यासाठी
एक पुढारी म्हणून त्याला निवडण्यात आलं, who was a just newly born again person and who came for the training, and just first batch was theirs and our batch was second batch. आणि मग तो नुकताच त्याचं तारण झालं होतं, तो त्या ट्रेनिंगसाठी आला होता, पहिल्या बॅच मध्ये तो होता आणि आमची दुसरी बॅच होती. So when we came to know, it is difficult to accept junior people to become authority over us. आणि मग ज्यावेळेस आपल्याला हे समजतं त्यावेळेस जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना आपल्यावर अधिकार गाजवण्यासाठी तयार होणे खूप कठीण असतं. But I'm a person who is always learn to be submissive because the authority comes from the Lord. आणि मग मी शिकलो आणि मला नेहमीच अधीनतेमध्ये राहायला आवडतं, कारण अधिकार जो आहे तो देवाकडून येतो. And I'm blessed. I learned and been blessed, and I had a blessed time. आणि मी आशीर्वादित झालो, मी शिकलो आणि माझा एक आशीर्वादित वेळ गेला. But the person who was with me was a pastor's son. He was his father was a senior pastor in I don't want to mention the place and the name. आणि जो माझ्या बरोबर होता तो पालकांचा मुलगा होता, त्याचे वडील जे आहेत एक सिनियर पालक होते. And his son, he was also in youth ministry, and then he thought like, this fellow, how this can man, how they don't understand whom they are making lead over us. आणि मग त्याला असं वाटलं की कारण तो सेवेमध्ये होता, तो वर्षिप करत होता, त्याला मनापासून त्या भावना काय या लोकांना समजत नाही की कोणाला लीडर बनवतात, कसं त्यांनी लीडर म्हणून निवडलं. So it is difficult sometimes to accept and understand. आणि मग कधी अशा प्रकारच्या गोष्टी समजून घ्यायला वेळ आणि अवघड जातात. But dear people of God, पण माझ्या प्रियाने, today now we are going to see, this was just introduction of my today's subject. आणि मग ही माझ्या विषयाची नुसती तोड ओळख आहे. We'll go further now to the character. आता त्या व्यक्तिमत्वाकडे आपण जाऊया. Hallelujah. Can we say praise the Lord? Hallelujah. Now we'll understand why we looked about the anointing of the oil. Then we see, then we are coming to the character. आणि मग आम्ही बघूया की आम्ही ते अभिषेक का महत्वाचा आहे आणि मग त्या व्यक्तिमत्वाकडे येऊया. There are different kinds of anointing that will take in the next week as God leads. आणि जसं देव आपल्याला चालवेल तसं पुढच्या आठवड्यामध्ये आपण घेऊया की वेगवेगळ्या प्रकारचे जे अभिषेक आहेत. So if you look to 1 Samuel chapter 10. आणि पहिले शमूएलच्या 9व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं, the Saul was chosen to be king over Israel. आणि शाऊल जो आहे तो इस्रायलावरती राजा म्हणून निवड त्याची झाली. He was the first king on the Israel people. आणि त्या इस्रायल लोकांसाठी तो पहिला असा राजा निवडला गेला. And that too, it was asked by people. आणि ते सुद्धा ते देवाने त्याला राजा म्हणून दिले, तर लोकांनी त्याला राजा म्हणून मागितलं. People asked that we should have king over us. आणि मग लोक देवाला म्हणू लागले की नाही, आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला राजा पाहिजे. But thus far, the God Himself was a king over their life. आणि इतोपर्यंत देव स्वतः त्यांच्या जीवनावरती राज्य करत होता. देव त्यांच्यासाठी राजा होता. He was a leader, he was a guide, he was a protector to people of Israel. आणि तो त्या इस्रायल लोकांचा पुढारी होता, त्याचा मार्गदर्शक होता, त्याचं संरक्षण करणारा होता. And the people, the enemies, those who came against people of Israel, God gave them victory over all their enemies. आणि मग जे काही शत्रू इस्रायल लोकांच्या विरुद्ध आले त्या सर्व शत्रूंच्या वरती देवाने इस्रायल लोकांना विजय दिला. But when people asked for a king, पण ज्यावेळेस लोकांनी देवाला राजा म्हणून मागितला, that's where Samuel the prophet, आणि त्यावेळेस तो शमूएल संदेष्टा आहे, he, as God led him, he chose Saul to be king over Israel. जसं देवानं त्याला चालवलं तसं शाऊलाला त्यानं इस्रायलचा राजा म्हणून निवड केली. Turn with me to 1 Samuel chapter 10. आणि पहिले शमूएलचा 10वा अध्याय निवडूया. Then chapter 10 verse 1. 1 Samuel chapter 10 verse 1. Then Samuel took a vial of oil. In other translations, it's a flask or
a bottle, whatever it is, and poured it upon his head and kissed him and said, "Is it not because the Lord hath anointed thee to be captain over his inheritance?" कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतराचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. So when God chose Saul to be king over Israel, आणि जेव्हा शमूएलाने शौलाची निवड राजा म्हणून केली इस्रायलवर, or God chose Saul to be king over Israel, किंवा देवाने शौलाची निवड केली इस्रायलवरती राजा होण्यासाठी, see, this is very important. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. That's why we see Samuel took oil and anointed him. आणि म्हणूनच शमूएलाने तेलाची कुपी घेतली आणि त्याच्या मस्तकावरती ओतून त्याचा अभिषेक केला. Just keep the finger. आणि इथं आपलं बोट ठेवूया. Turn with me to Psalm 133. Now this scripture, this psalm has been read for many times in many places for the fellowship. It says in 133 Psalm, "Behold how good and how pleasant it is for brethren to dwell together in unity. It is like the precious ointment upon the head that ran down upon the beard, even Aaron's beard that went down to the skirts of his garments, as the dew of Hermon, and as the dew that descended upon the mountains of Zion. For there the Lord commanded his blessing, even life forevermore." पहा बंधुनी, ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हार्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण ते परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरवले आहे. Dear people of God, अच्छा प्रियानो, read second verse carefully once again. I'm reading. आणि पुन्हा दुसरं वचन जे आहे हे लक्षपूर्वक ऐकून वाचूया. It is like the precious ointment upon the head that ran down upon the beard, and even Aaron's beard that went down to the skirts of his garments. ते मस्तकावर ओढलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. What do we see in today's days? आणि काय आम्ही आजच्या दिवसामध्ये पाहतो? Anointing means we take oil on our fingers as a pastor, servants of God. The God anointed, and God has commanded us, we take oil and just anoint over the head. आणि मग आजचं एक पाळक या नात्यानं आम्ही काय करतो की थोडंसं तेल आमच्या हातांच्या बोटावरती घेऊन आम्ही त्या अभिषेकाचं चिन्ह म्हणून डोक्यावरती लावतो. But here the second verse says, it is like the precious ointment upon the head. Aaron said it was poured out, that ran down upon the beard, and even Aaron's beard, and that went down to the end of his garment. आणि मग इथं काय सांगितलेलं आहे की ते त्याच्या मस्तकावरती ओतण्यात आलं, त्या मस्तकावरून ते त्याच्या दाढीवरती ओघळलं आणि त्या दाढीवरतून ओघळून त्याच्या अगदी वस्त्राच्या काठापर्यंत आलं. Just little oil, is it enough for from head to the beard, from beard to the garment's edge? It will be soaked like. आणि मग काय फक्त थोडंसं जे तेल आहे ते पुरेसं होईल का डोक्यावरून दाढीवर आणि दाढीवरून ते वस्त्राच्या काठापर्यंत येण्यासाठी? On the 17th Wednesday we had an anointing prayer. आणि 17 तारखेला आपली अभिषेकाची प्रार्थना झाली. People are happy. I have been anointed. God has anointed me. God has blessed me. People are happy. आणि लोक खुश होते, आशीर्वादित होते. देवाने मला निवडलेलं आहे, देवाने मला अभिषेक केलेला आहे.
But dear people of God, पण माझ्या प्रियांनो, listen carefully. लक्षपूर्वक ऐका. The anointing, when we think of as Samuel poured oil, it says poured oil. आणि मग आम्ही ज्यावेळेस अभिषेकाचा विचार करतो त्यावेळेस हे सांगितले की ते ओतलेलं आहे. What does it say? Poured it out. आणि काय सांगितले की ते ओतलेलं आहे. With a small little bottle छोट्याशा बाटलीमध्ये का? on the two fingertips. आणि काय बोटांच्या ठसांवरती? Can we pour it out? काय म्हणजे पूर्ण शरीरावरती? Can we say that I poured out oil upon church people? आणि मी म्हणू शकेन का की या लोकांच्या मंडळीच्या लोकांवरती त्या अभिषेक तेल ओतलं? So that oil, you think that will be soaked in the beard and that will go up to the edge of the garment? आणि मग ते तेल तुम्हाला असं वाटतंय का की ते अगदी दाढीमध्ये ओघळून ते वस्त्राच्या काठापर्यंत जाईल? We are happy with the little oil. आम्ही थोड्याशा तेलानंच आनंदित होतो. But when the anointing speaks, ज्यावेळेस अभिषेक होतो we need to be soaked in the anointing. आणि मग आम्हाला ते अभिषेक पूर्ण त्याच्यामध्ये मुरून गेलं पाहिजे. The study says it was almost 21 kg oil was poured on the head for the anointing. आणि तो अभ्यासाचे विद्वान लोक जे आहेत ते सांगतात जवळपास 21 किलो तेल त्याच्यावरती ओतण्यात आले. Nowadays I also don't have beard. I trim it for the minister's sake. I want to be decent, nice. आणि मग आता मला सुद्धा दाढी नाहीये, मी काढलेली आहे दाढी. But in Mumbai I was known as a John with beard. आणि मग मुंबईमध्ये माझी मात्र ती ओळख होती दाढी. Because there are so many Johns in Mumbai. कारण पुष्कळ जॉन होते तर दाढीवाला जॉन म्हणून माझी ओळख होती. And my John Luther also, so people knew me, John with a beard. Okay, he is okay. That's how my people used to recognize me. So getting soaked in the beard, and you know, olden days people had a long hairs and long beard. You know that all. आणि तुम्हाला माहिती आहे की जुने लोक जे होते त्याचे मोठे केस आणि मोठी दाढी सुद्धा होती. There are no salon shops, you know, men's beauty parlor also. There are it was not there. आणि मग ब्युटी पार्लर्स त्या काळामध्ये नव्हते. Today a lot of what not cut are there, but in those days it was not there. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आजकाल हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळतात तर त्या काळामध्ये हे काही So नव्हतं. what I'm trying to say, when that oil was coming from the Aaron's beard, means the oil, the anointing was so much that his beard used to get soaked and then dripped down on his garment, and garment used to get wet, and it used to come reach to the tips of the garment. आणि मग कारण ते इतकं होतं की त्याच्या डोक्यावरून त्याचा ओघळ येऊन त्याच्या दाढीमध्ये ते मुरलं गेलं, तिथून त्याच्या पूर्ण वस्त्रांवरती ते मुरलं गेलं आणि त्या वस्त्रांमधून निघून ते अगदी त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत गेलेलं आहे. Why I say some people are satisfied with a little oil? आणि मी का म्हटलं की काही लोक जे आहेत ते थोड्याशा तेलानं आशीर्वादित होतात. Oh, thank God on 17th God anointed me, God blessed me with a gift and this and that, everything. आणि मग ते देवाने मला आशीर्वादित केला, देवाने मला अभिषेक केला, या दानाने अब्दालाने मला आशीर्वादित केलेला आहे. But they are not in the church only today. पण आज ते मंडळीमध्येच नाही. How pleasant and good it is for brethren to dwell together. आणि मग वचन पहिलंच आम्हाला सांगतं की पहा बंधुनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. See, when we anoint, we receive the anointing of the oil upon our head. ज्यावेळेस ते अभिषेकाचं चिन्ह जे तेल आम्ही आमच्या मस्तकावरती स्वीकारतो, It needs to grow. आणि ते वाढणं गरजेचं आहे. How that anointing will grow? आणि कसं ते अभिषेक वाढेल? When we dwell together in unity among the brethren and sisters. आणि ज्यावेळेस आम्ही त्या बंधुजनांमध्ये विश्वासाऱ्यामध्ये आम्ही ऐक्याने एकत्र येतो त्यावेळेस ते वाढणार. Then that anointing will grow, it will flow over our life. आणि मग ते अभिषेक जो आहे ते वाढणार आहे, ते आमच्यावरून वाढणार आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, we need to be soaked in that anointing. आम्हाला त्या अभिषेकामध्ये मुरलं गेलं पाहिजे. When Samuel anointed
anointed Saul, आणि ज्यावेळेस शमूएलानं शाऊलाला अभिषेक केला, he told him some of the things that will happen now today with you. आणि मग त्याने सांगितलं त्याला की काही गोष्टी तुझ्या बरोबर हे चिन्ह घडतील. And the 10th verse will read. आणि मग 10वं वचन आम्ही वाचूया. And when they came, 1 Samuel chapter 10 verse 10. And when they came thither to the hill, behold, a company of prophets met him. And the Spirit of God came upon him, that is Saul, and he prophesied among them. ते टेकडीपाशी आले तेव्हा पहा, संदेशाचा एक समुदाय त्याला भेटला आणि देवाचा आत्मा त्याचवर जोराने आला व तो त्यांच्या बरोबर भाषण करू लागला. हा देवाचा आत्मा शाऊलावर उतरलेला आहे. Do you understand? तुम्हाला लक्षात येते का? Anointing was done through the prophet Samuel. आणि शमूएलच्या द्वारे अभिषेक करण्यात आला. But how that anointing grew? आणि मग कसं ते अभिषेक जो आहे तो वाढतो? When he went into the people's group of people, if you study the 10th verse, they were the people of worshippers, they were the prophets, they were worshipping God with instruments, and they were, when they were filled with the Spirit, they were prophesying the message of the Lord. आणि मग तो ज्यावेळेस त्या संदेश त्यांच्या सहभागितेमध्ये गेलेला आहे, जे आराधना करत आहेत, देवाचं वाद्य वाजवून देवाला स्तुती आराधना करत आहेत, प्रार्थना करत आहेत, त्यांच्यावरती तो अभिषेक उतरलेला आहे, ते संदेश देत आहेत. Now when he goes into their fellowship, the anointing flows there. The Spirit, we read that in a different translation, in Marathi also you read, it came by force upon Saul, the Spirit of God. आणि मग आम्ही पाहतो की ते अभिषेक जो आहे तो मोठ्या जोराने शाऊलावरती उतरलेला आहे. When he came in the fellowship of the prophetic people. आणि मग कधी हा त्याच्यावरती अभिषेक आलेला आहे, जो त्यावेळेस तो त्या संदेश त्यांच्या सहभागितेमध्ये आलेला आहे, तेव्हा तो अभिषेक त्याच्यावर उतरलेला आहे. When God chooses us, ज्यावेळेस देव आमची निवड करतो, He wants us to fill us. आणि मग त्याची इच्छा असते की त्यांना आपल्याला भरावं. We will look a little further and then see. Verses 20 onwards we'll read. Same chapter 10. And okay, 1 minute. Okay. We read here, and then that all the people, 20 onwards, if you look, that they accepted. Now Saul, when he was anointed also. But dear people of God, if you look from 20 to 25 verses, Saul will read scripture. You will understand that Saul, though he was a tall, healthy, and but still he was timid and afraid. आणि आम्ही जर वचनामध्ये पाहिलं तर जो शाऊल आहे तो उंच असा आहे, सर्वात दष्टपुष्ट आहे, पण या सर्व गोष्टींमुळे तो घाबरलेला आहे. Now, like a Gideon, Saul is hiding with the things in the down place. आणि मग त्या गिदोनासमान शाऊल स्वतःला त्या सामानामध्ये त्याने स्वतःला लपवलेला आहे. See, God anointed him. आणि तेवढे त्याला अभिषेक केलेला आहे. He is not worthy to serve God. आणि मग तो देवाची सेवा कराव्यास योग्य नसला तरीही, though he may be tall and healthy, whatever it is. आणि जरी तो उंच असला, दष्टपुष्ट असला, जे काही असला. If you read in 24, then Samuel said to all the people, see him whom the Lord had chosen, that there is none like him among all the people. And all the people shouted and said, God save the king. Then Samuel told the people the manner of the kingdom and wrote it in a book and laid it up before the Lord. And Samuel sent all the people away, every man to his house. मग शमूएल लोकांस म्हणाला, परमेश्वराने ज्यास निवडले त्यास तुम्ही पाहत आहात ना, सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही.
तेव्हा सर्व लोकांनी म्हटले, राजा चिरायू हो. नंतर शमूएलाने लोकांस राजनीती सांगितली व ती एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ परमेश्वरापुढे ठेवून दिला. मग शमूएलाने सर्व लोकांस आपापल्या घरी जाण्यास सांगितले, जाण्यास निरोप दिला. So Saul is anointed now as a king over Israel. आणि म्हणून शाऊलाचा अभिषेक झालेला आहे राजा म्हणून सर्व इस्रायल लोकांच्या वरती. It's a big story again, but we will come to the point. आणि मोठी गोष्ट आहे ती पण पटकन आम्ही त्या मुद्द्यावरती येऊया. In the 15th chapter of 1 Samuel, आणि पहिल्या शमूएलाच्या 15व्या अध्यायामध्ये 17th and 18th verse we'll read here. आणि 17 आणि 18 वचन आम्ही वाचूया. And Samuel said, when thou wast little in thine own sight, was thou not made the head of the tribe of Israel? And the Lord anointed thee king over Israel. And the Lord sent thee on a journey and said, go and utterly destroy the sinners, the Amalekites, and the fight against them until they be consumed. शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने एक शूद्र होतास, तरी तुला इस्रायल कुळाचा नायक केले ना, आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना. मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की जा, त्या पलिष्टी अमोलेकांचा सर्वस्वी संहार कर आणि ते नष्ट होईपर्यंत तोपर्यंत त्याची युद्ध कर. See, here the 70th verse says, when thou wast little in thine own sight. आणि मग ज्यावेळेस तू तुझ्या दृष्टीने शूद्र होतास, we all in our own eyes we were very little. आणि आपण सर्वजणच आपल्या दृष्टीने आपण खूप आपल्याला स्वतःला शूद्र समजतो. We were not worthy to be called his children, sons and daughters. आणि त्याची लेकरं म्हणून घेण्याचं आपण योग्यतेचे नाही आहोत. We were very little. We were very like we are good for nothing. आणि मग आपण खूप शूद्र स्वतःला खूप लहान असे आहोत. As I always told, I looked myself only zero in my life, failure in my life. आणि मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की मी नेहमीच माझ्या जीवनामध्ये मी स्वतःला बघतो की माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी शून्यवत होतो. प्रत्येक शून्य माझ्या जीवनामध्ये होते. But was thou not made the head of the tribe of Israel? And the Lord anointed thee king over Israel? That question mark. तरी तुला इस्रायल कुळाचा नायक केले ना, आणि इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला. Dear people of God, माझ्या प्रियांनो, listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Once we were in darkness, एकेकाळी आपण त्या अंधकारात होतो. the true light Jesus came into our life. आणि देवाचा जो खरा जो प्रकाश जगाचा जो येशू ख्रिस्त तो आपल्या जीवनामध्ये आला. The true meaning came for our life. आणि मग खरा अर्थ आमच्या जीवनाला प्राप्त झाला. God chose us to be his sons and daughters. आणि देवाने आपल्याला त्याची लेकरं आणि मुलं आणि मुली म्हणून स्वीकारलं. God filled us with his Holy Spirit. आणि त्याने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला भरलं. And God gave us that authority, the boldness to call him as an Abba Father. आणि मग देवाला तो आत्मविश्वास आम्हाला दिला. त्याला आपण पिता म्हणून हाक मारावं. Not just that God says, I reconcile and I have given you the ministry of reconciliation. आणि मग देवाने तेवढंच केलं आणि त्या देवाला म्हटलं की मी तुमची पुनर्स्थापना केलेली आहे आणि ती पुनर्स्थापनेची सेवा तुम्हाला सोपवून दिलेली आहे. God says, not you, but I have chosen you and appointed you. आणि देव म्हणालेला आहे की तुम्ही मला नव्हे तर मी तुम्हाला निवडलेले आहे आणि तुमची नेमणूक केलेली आहे. So whatever we are
मग देवानं त्याला उंचावलं to be the king over Israel. आणि ते इस्रायलाचा राजा नायक म्हणून निवडलं. But God gave him a task to do something. पण देवानं त्याला काही उद्देश दिले, काही गोष्टी दिल्या पूर्ण करण्यासाठी. Dear people of God, when we say God has anointed us, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवानं आम्हाला अभिषेक केलेला, when we say God has chosen us, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवानं मला निवडलेला, we need to be submissive and we need to be obedient unto Him. आणि मग आम्ही देवाला समर्पित असलं पाहिजे आणि त्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. 22 verse. आणि 22 वचन 22-23. And Samuel said, had the Lord as great delight in burnt offering and sacrifice as in obeying the voice of the Lord? Behold, to obey is better than sacrifice, and to hearken than the fat of rams. For rebellion is as the sin of witchcraft, and stubbornness is as iniquity and idolatry. Because thou hast rejected the word of the Lord, he hath also rejected thee from being king. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमानी व यज्ञानी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वबेपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पाटका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवताचार यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द बोलला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. But in the 20th verse, 28 वचनामध्ये 20:20, 20th verse, Saul said unto Samuel, yeah, I have obeyed the voice of the Lord and have gone the way which the Lord sent me, and have brought Agag the king of Amalek, and have utterly destroyed the Amalekites. शमूएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेकांचा अग्निसंहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. Dear people of God, read this after you go home. Read these chapters as you go home back. आणि जसं तुम्ही घरी जाल हा अध्याय पुन्हा वाचा. Now Samuel has come and speaking to Saul. आणि आता शमूएल जो आहे शौलाशी बोलत आहे. You were small, but God lifted you to be king over Israel. तू तुझ्या दृष्टीने शुभ्र होतास, पण देवाने तुला इस्रायलावरती नायक म्हणून नेमलं. Now when God told him something to do, आणि मग ज्यावेळेस देव we see, now when God told Saul to do something, आणि आपण इथं पाहतो की ज्यावेळेस देवानं शौलाला काहीतरी करण्यासाठी सांगितलं, God has told us to do something in His kingdom. आणि मग देवानं आपल्यालाही काहीतरी करण्यासाठी त्याच्या राज्यासाठी सांगितलं. And how do we react to God and prophet? You know that? आणि आपण कशा प्रकारे देवाला आणि त्याचे जे संदेश आहेत त्यांच्याबरोबर प्रतिसाद देतो. Read verse 20. आणि 20 वचन वाचन करत. And Saul said unto Samuel, yeah, I have obeyed the voice of the Lord and have gone the way which the Lord sent me, and have brought Agag the king of Amalekite, and have utterly destroyed the Amalekites. शाऊल शमूएलाला म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. परमेश्वराने मला पाठवलेल्या त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेकांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. Actually, dear people, what I want to say, do not be deceived. माझ्या प्रियाला मला सांगू द्या की स्वतःची फसवणूक करू नका. We think what we are doing, the way we are going, we think we are obeying God and we are doing the things which Lord has been telling us. आणि मग आपल्याला असं वाटतं की जे काही आपण करत आहोत, ज्या मार्गाने आपण चालत आहोत, आपण देवाच्या आज्ञेचं पालन करत आहोत, आपण देवाला जे सांगितले तेच करत आहोत.
18th verse, God told to destroy utterly the Amalekites. आणि 18व्या वर्षामध्ये जर आम्ही पाहिलं की देवाने सांगितलेलं होतं की अमालेकाचा समूळ संहार कर. We have studied on the topic of Amalekites. Who are they? They came from the tribe of Esau. आणि मग आपण अमालेकांचा वंशाबद्दल अभ्यास केलेला आहे. ते कोण आहे तर ते एसावाच्या वंशामधून आलेले आहेत. And they were the people who were always against the people of Israel. आणि ती लोक अशी आहेत जे नेहमीच इस्रायल लोकांच्या विरोधामध्ये असतात. In Exodus 17 we read that God told even Moses there also to destroy utterly the Amalekites and I will blot out their name from the earth. आणि मग आपण बघतो निर्गमच्या याच्या पुस्तकामध्ये की देवाने मोशेला म्हणले त्या अमालेकांचा मी समूळ नष्ट करेन, त्याला पृथ्वी तलावरून त्याचा नामशेष काढून टाकेन. So when God has told Saul to destroy the Amalekites, आणि मग ज्यावेळेस देवाने शाऊलाला सांगितलं होतं त्या अमालेकाचा संहार कर, he is saying, yes, I have obeyed the voice of the Lord and have gone the way which the Lord has sent me. आणि मग तो इथं म्हणत आहे की हो मी देवाने सांगितलं त्या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि त्याच्या मार्गानेच मी गेलो. But 21 verse, he says, but Saul is giving excuse. But the people took the spoil, sheep and oxen, the chief of the things which should have been utterly destroyed, to sacrifice unto the Lord thy God in Gilgal. Excuse for what? He has saved it to offer unto the Lord. आणि मग इथं तो कारण देत आहे पण ज्या लोकीचा नाश करावयाचा होता तिथून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहे. That's where 22 we read that. Samuel says, had the Lord has great delight in burnt offering and sacrifice, as in obeying the voice of the Lord. Behold, to obey is better than sacrifice, to hearken than the fat of rams. For rebellion is as the sin of witchcraft, and stubbornness is as iniquity and idolatry. आणि म्हणून शमूएल संदेशा जो आहे तो त्याला म्हणत आहे की तेव्हा शमूएल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळलेल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमानी व यज्ञानी होतो काय. पहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकले बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवताचरण यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. Very clearly Samuel is saying to Saul, because you have rejected the Lord has rejected you. आणि खूप स्पष्टपणे इथं शमूएल संदेशा जो आहे शाऊलाला सांगत आहे की तू देवाला झुगारल्यामुळे देवाने तुला राजपदावर झुगारून दिले आहे. 24 verse. 24वा वचन. Now 20 verse we read Saul is saying that I have obeyed the Lord and I have done according to what the Lord has told. But 24 he says, Saul said unto Samuel, I have sinned, for I have transgressed the commandment of the Lord and thy word, because I fear the people and obey their voice. तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे. मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकास भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. Dear people of God, माझ्या प्रियानो, we fear people. आम्ही लोकांचा भय करतो. We disobey God. आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करतो. And we disobey God's appointed servants of God. आणि आम्ही जे देवाने नियुक्त केलेले जे सेवक आहेत त्यांच्याही आज्ञेचं आम्ही उल्लंघन करतो. We need to be very careful. आम्ही खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे. We think we disobey God's servants, so what is it? आणि आपल्याला असं वाटतं की ओके देवाच्या सेवकाचं जर आम्ही ऐकलं नाही तर काय फरक पडतो, चालतंय.
Who is he? कोण आहे तो? He is a man. तो एक मनुष्य आहे. But who has appointed him over us? पण कोणी त्याला आपल्यावरती नेमून दिलेला आहे? Samuel was a prophet over Israel people. आणि शमूएल जो आहे तो संदेष्टा होता इस्रायल लोकांसाठी. Now here Saul is saying, he is confessing that I have sinned against God. I have disobeyed God and I have disobeyed your word also. आणि मग इथे शमूएल शाऊल जो आहे ते कबुली करत आहे की मी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे आणि तुझाही शब्द मी मोडलेला आहे. Do not rebel against God as well as his servants. I want to encourage. आणि मी तुम्हाला उत्तेजन करत आहे की देवाच्या विरुद्ध आणि देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बंड करू नका. Because thou hast rejected the word of the Lord hath rejected thee from being king over Israel. आणि कारण तू देवाचा अवज्ञा केलेली आहे म्हणून देवाने तुला राजपदावरून झुगारून दिलेला आहे. 16th chapter, 16वा अध्याय, verse 14, just first part. But the Spirit of the Lord departed from Saul. आणि 14व्या अध्यायाचा 14व्या वचनाचा फक्त पहिला भाग आम्ही वाचूया. इकडे परमेश्वराचा आत्मा शाऊलाला सोडून गेला.